वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत पालक पनीर. तर बघा तुम्ही, तुमच्यासमोर मी एक स्वच्छ एक पालकाची जुडी मी धुवून घेतलेली आहे आणि गॅसवर एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला हा पालक, हे पाणी गरम झालं की आपल्याला याच्यात 5 मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं पाणी गरम होतं आहे. मी आता ह्याच्यात पालक टाकून घेतो आहे. अगदी 5 मिनटं आपल्याला त्याला उकडायचं आहे आणि लगेच त्याला थंड पाण्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा हिरवेपणा जात नाही. फ्रेंड्स, बघताय आपला पालक चांगला उकडला गेलेला आहे. तर ह्याला आपण आता लगेच थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. खाली मी ह्याच्यात बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. बघत राहा अकूज किचन. तर मी आता हा आपला पालक या थंड पाण्यात काढून घेतो, म्हणजे याची जी हिरवेपणा आहे तो टिकून राहील. बघत राहा अकूज किचन. बघा, मी पालक थंड पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे. चला आता लगेच पुढची तयारी करूया. फ्रेंड्स, आपला हा जो पालक आहे आता थंड झालेला आहे. तर ह्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेऊया. सोबत आपल्याला मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. तर चला सुरू करूया रेसिपी. बघताय फ्रेंड्स, मी याच्यामध्ये पालक टाकला, मिरच्या, आणि अद्रक, लसूण भरपूर आहे. बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, आपला पालक रेडी झालेला आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. चला. मी हे अमूलचं पनीर आणलेलं आहे. तर आता आपल्याला हे पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी याला एका ताटामध्ये आता काढून घेतो. बघत राहा, मस्त पनीर आहे अमूलचं. फ्रेंड्स, बघताय साधारणतः 100 ग्रॅम पनीर मी काढलेलं आहे त्यातनं. आता या पॅनमध्ये आपण त्याला चांगलं फ्राय करून घेऊ. त्याच्या बाजू थोड्याशा लालसर झाल्या पाहिजेत. फ्रेंड्स, आपल्या पनीरनी हलकेच रंग बदललेला आहे, ब्राउनिश झालेले आहेत ते. आता या पनीरला आपण खाली काढून घेऊया आणि पुढच्या तयारीला लागूया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी आता पॅन ठेवलेला आहे. आता आपण पुढच्या तयारीला, भाजीला सुरुवात करणार आहे. तर आता बघतो मी तेल गरम झालं आहे का ते, आणि आपण फोडणी करून घे. मी मोहरी टाकतोय. मोहरी तडतडली की जिरं टाकू. गॅस हलकेच मोठा करतो. हां फ्रेंड्स, आपली मोहरी तडतडली आहे. जिरं टाकूया, थोडं हिंग, आणि आता कांदे टाकूया परतायला. कांदे लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये आपली प्युरी, त्याच्या आधी थोडंसं हळद, तिखट टाकून घेऊ. तिखट टाकायची नाही, ऑप्शनल आहे, कारण की आपण मिरच्या टाकलेल्या आहेत ऑलरेडी. पण मी थोडंसं स्पायसी करणार आहे, त्याच्यामुळे मी तिखट टाकणार आहे. बघत राहा अकूज किचन. कांद्यानं रंग बदलला आहे. मी त्यात हळद टाकून घेतो आणि थोडं तिखट. परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला आपली प्युरी ॲड करायची आहे.
आपली प्युरी आपण ॲड करून घेतोय. थोडं पाणी टाकून प्युरी ॲड केलेली आहे. आता आपण पनीर देखील टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ, एक उकळी आली की आपली पालक पनीर रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. याच्यात काही ठिकाणी टोमॅटो पण टाकतात, टोमॅटोची प्युरी, पण ते थोडंसं त्याची चव नंतर टेस्ट बदलली जाते. मला मात्र अशीच आवडती, याच पद्धतीने मी करतो. या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपलं पालक पनीर रेडी टू ईट. मी आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतो, मग याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली एकदम जबरदस्त रेसिपी पालक पनीर रेडी टू ईट. बघताय तुम्ही, एकदम गरम गरम मी सर्व केलेली आहे. या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. आणि जर का माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.